नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ, कामकाज स्थगित. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदनात चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी, तर आधी संपूर्ण कर्जमुक्तीच्या भूमिकेवर विरोधक ठाम. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब, तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकानं ऑक्टोबर महिन्यात गाठला 5 वर्षातला उच्चांक. आगामी आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात गतिमान असणार, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा निष्कर्ष. कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात मूल्यात मोठी कपात. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याऐवजी पहिला हप्ता 80% देण्याचा निर्णय. आणि आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर. भारत पाकिस्तान संघ एकाच गटात, मार्चमध्ये स्पर्धा सुरू. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज विधान परिषदेचं कामकाज आधी 4 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यात सलग 4थ्या वर्षी दुष्काळ आहे. सरकारनं आधी कर्जमाफीची घोषणा करावी, त्यानंतरच चर्चा होऊ शकते, अशी भूमिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली. या सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली हे आता स्पष्ट झालंय. म्हणून या ठिकाणी आम्ही चर्चेच्या अगोदर सरकारला मागणी करतो की तुम्ही पॅकेज, कर्जमाफी जे काय आहे ते अगोदर जाहीर करा. तुमची मानसिकता काय, तुमची या शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेमकी भूमिका काय ते अगोदर स्पष्ट करा. ते स्पष्ट केल्यानंतर आम्ही या ठिकाणी चर्चा करायला तयार आहोत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील यांनी मुंडे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. गेली 15 वर्ष सत्तेवर असताना आघाडी सरकारनं राज्याची तिजोरी रिकामी केली, असा पलटवार कृषी मंत्री आणि सभागृहाचे नेते एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारची चर्चेची तसंच निर्णय घ्यायचीही तयारी आहे, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गोंधळातच काही अहवाल मांडण्यात आले. राज्यातल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा सरकार करत नाही, तोपर्यंत कामकाजात सहभाग घेणार नाही, या भूमिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत आजही ठाम राहिले. पण आधी चर्चा झाली पाहिजे असा आग्रह सरकारनं धरला. त्यामुळे सभागृहात वारंवार गदारोळ होऊन कामकाज आधी काही काळ आणि नंतर दिवसभराकरता तहकूब झाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी दिलं आहे. महाराष्ट्राचे शेतकरी आज या सभागृहाकडे आशेनं नजरा लावून बसलेले आहेत की आता सरकार कर्जमाफीची घोषणा करील, भरीव पॅकेज आपल्याला जाहीर करील. परंतु सरकारच्या एकूण भूमिकेच्या बद्दलच आज ज्या पद्धतीने सभागृह चालू करण्यासंदर्भात किंवा सभागृहाचं कामकाज करण्यासंदर्भात सरकारची जी आज भूमिका होती, खरं म्हणजे त्याचा खरं पहिल्यांदा मी निषेध करतो. कामकाजाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, परंतु ते प्रश्न सोडवण्याची जर तयारीच या वांजोट्या सरकारची नसेल तर आम्ही कितीदा त्यांना त्या पद्धतीनं भूमिका मांडायची. आणि म्हणून अशा प्रकारची टोकाची भूमिका नाईलाजास्तव विरोधी पक्षाला घ्यावी लागलेली. विरोधकांनी या ठिकाणी आजही गोंधळ घातला आणि विरोधकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मदत मिळावी किंवा शेतकऱ्यांना काही प्रश्न सुटावे यामध्ये रस दिसत नाही. या ठिकाणी मग नेत्यांचा वाढदिवस झाल्यानंतर सभागृहामध्ये यायचं आणि मग गोंधळ करायचा, हे यामध्ये राजकारण आहे आणि निव्वळ या प्रश्नाचं विरोधकांना राजकारण करायचं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवरील पात्र झोपडीधारकांचं पुनर्वसन जागेच्या उपलब्धतेनुसार करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केल्याचं आमचे प्रतिनिधी विष्णू गोटाफोडे यांनी कळवलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सलग 4थ्या दिवशी गदारोळ झाला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब झालं, तर लोकसभेत विरोधकांनी सभात्याग केला.
संसदेवरच्या हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाली। या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना राज्यसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी आदरांजली वाहिली। नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात भाजपा सदस्यानं काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आरोपांचे पडसाद लोकसभेत आजही उमटले। भाजपा सदस्यानं माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। गदारोळ करतच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी सभात्याग केला। केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचं सुसूत्रीकरण या विषयावरच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटानं तयार केलेल्या अहवालाची छाननी नीती आयोग करत आहे, अशी माहिती केंद्रीय नियोजन मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। देशभरातल्या छाप्यांमधून जप्त करण्यात आलेल्या 1,03,000 टन डाळीपैकी 68,000हून अधिक टन डाळ बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती आज सरकारनं दिली। डाळींचा देशांतर्गत पुरवठा वाढवणं आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यसभेत सांगितलं। दरम्यान संसदेच्या कामकाजात वारंवार गदारोळ करून विधायक कामात अडथळे आणण्यापेक्षा काँग्रेसनं न्यायालयीन मार्गाने आपली लढाई लढावी, अशी प्रतिक्रिया वित्तमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर व्यक्त केली आहे। देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात गेल्या ऑक्टोबर महिन्यात 9.8% वाढ झाली आहे। हा गेल्या 5 वर्षातला उच्चांक आहे। ऑक्टोबर 2014 मध्ये या निर्देशांकात 3.84% वाढ झाली होती। गेल्या ऑक्टोबर महिन्यात ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे 42.2% वाढ दिसून आली। रत्न आणि दागिने, साखर उद्योग यंत्र, दूरसंवाद उपकरणं, प्रतिजैविक इत्यादी क्षेत्रातही चांगली वाढ झाली आहे। आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच 2016-17 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वात गतिमान अर्थव्यवस्था असेल, असं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.2% असून तो पुढील आर्थिक वर्षात 7.3%वर तर 2017 मध्ये तो 7.5% जाण्याची शक्यता असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पुढील आर्थिक वर्षात 7.9% जाऊन पोहोचेल, असा अंदाज गोल्डमन सॅक या आर्थिक विश्लेषण संस्थेनंही व्यक्त केला आहे। जागतिक हवामान वाचवा या करारावर उद्या स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे। संयुक्त राष्ट्रांमधल्या 195 देशांचे मंत्री या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत। त्यामुळे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या जलवायू परिषदेचा आज होणारा समारोप आता उद्या होणार आहे। या परिषदेतल्या भारताच्या भूमिकेविषयी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी पॅरिसहून केलेलं विवेचन आता आपण ऐकूया। भारताने 2030 सालापर्यंत 40% ऊर्जा ही स्वच्छ असेल असं आश्वासन दिलेलं आहे। आता त्या उरलेल्या 60%ला सुद्धा अमेरिका आक्षेप घेत आहे। भारत आणि चीनवर प्रामुख्यानं अमेरिका सातत्यानं आक्षेप घेत आहे आणि तुमचं कर्बोत्सर्जन कमी करा असं सांगत आहे। आणि हे करताना ऐतिहासिक प्रदूषणाची जबाबदारी घ्यायला अमेरिका तयार नाही आहे। वास्तविक पाहता पूर्वी अल्प कार्बनीकरण, लो कार्बनायझेशन असा शब्द होता, आता तो काढून त्यांनी डिकार्बनायझेशन म्हणजे निक्कार्बनीकरण असा शब्द आणलेला आहे। आणि याचा पूर्णपणे त्रास भारत आणि चीनला व्हावा असं त्यांचं एक उद्दिष्ट दिसतंय। पडद्यामागच्या हालचालीमध्ये अमेरिका, सौदी अरेबिया यांनी छोट्या बेटांना वेगळं पाडलेलं आहे। रशिया राजकीय कारणामुळे दूर गेलेला आहे। त्यामुळे बेसिक म्हणजे भारत, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ब्राझील हे देश एकत्र मिळून अमेरिकेशी चर्चा करत आहेत। कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आज केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात मोठी कपात केली आहे। टनामागे $700 असं असलेलं हे मूल्य टनामागे $400 इतकं करण्यात आलं आहे। परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं आज ही अधिसूचना लागू केली। या आठवड्याच्या सुरुवातीला कांद्याच्या घाऊक दरात किलोमागे 10 रुपयांची घसरण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याची मागणी वाढावी यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे किमान निर्यात दरात कपात करा अशी विनंती केली होती। आशियातली सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या राज्यातल्या लासलगाव इथं ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर 57 रुपये प्रति किलो होता। तो घसरून सध्या किलोमागे 10 ते 14 रुपये इतका झाला आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। एफआरपी अर्थात योग्य आणि वाजवी भावाच्या रकमेसंदर्भात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज बैठक झाली। या बैठकीबाबत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना विधिमंडळाबाहेर माहिती दिली। साखरेचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत, परंतु आजची स्थिती एफआरपी एक रकमी देण्याची नाही असं कारखानदारांचं म्हणणं असल्यामुळे पहिला हप्ता एफआरपीच्या 80% दिला पाहिजे आणि उरलेले 20% ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे।
त्यामुळे FRP देणं हे कायद्याने बंधनकारक आहे, ती द्यायला तर पर्याय नाही. FRP मुद्द्यावरून राज्यात करण्यात येणारं चक्काजाम आंदोलन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकारांना दिली. रक्कम FRPच्या स्वरूपामध्ये घ्यायची, मात्र जे साखर कारखाने 80% सुद्धा देणार नाहीत त्या साखर कारखान्यांच्यावर ताबडतोब साखर आयुक्तांनी महसुली थकबाकीची नोटीस बजावून ती साखर लिलावात विकून आमचे FRPचे पैसे द्यावेत अशा पद्धतीने ठरलेलं आहे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे मी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात महागाई वाढत चालली असून त्याचा फटका गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे. त्यासाठी सरकारनं व्यापाऱ्यांवर कारवाई करून जप्त केलेला माल नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पुणे शहर शिवसेनेनं केली आहे. वाढत्या महागाईच्या विरोधात आज शिवसैनिकांनी वरणभात आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काढण्यात आलेल्या मोर्चाचं विधान भवन इथं सभेमध्ये रूपांतर झालं. सोलापूर जिल्ह्याला भीषण टंचाई परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. मात्र सरकार आणि प्रशासन हेकेखोर भूमिकेवर ठाम आहेत असा आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बळीराजा शेतकरी संघटनेनं आज पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. उजनी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडावं, उजव्या कालव्यातून माण नदीत पाणी सोडावं, चारा छावण्या सुरू कराव्यात, ज्येष्ठ शेतकऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन दिलं जावं, दुधाला अनुदान दिलं जावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही आंदोलकांनी केली. यापुढे आंदोलन उग्र करण्याचा इशारा आमदार भारत भालके यांनी यावेळी दिला. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातल्या मच्छीमारांचं पुनर्वसन करून प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचं विस्तारीकरण लगेच सुरू करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज इथल्या मच्छीमारांनी प्रदूषण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. इथे असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधलं सांडपाणी दाभोळ खाडीत सोडलं जातं. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी सरकारनं 24 कोटी रुपये MIDCकडे हस्तांतरितही केले आहेत. मात्र अद्याप काम सुरू झालेलं नाही. हा प्रकल्प सुरू झाला तर दाभोळ खाडीतील प्रदूषण थांबेल आणि पारंपरिक मासेमारीलाही धोका निर्माण होणार नाही. मात्र हे काम सुरू न झाल्यानं सांडपाणी खाडीत जाऊन खाड्या प्रदूषित होत आहेत. म्हणून हा मोर्चा काढण्यात आल्याचं दाभोळ खाडी बचाव आंदोलनाचे नेते बाबा भालेकर यांनी सांगितलं. कोयना धरण प्रकल्प परिसरात 150 जणांचे बळी घेतलेल्या आणि हजारो लोकांना उद्ध्वस्त केलेल्या भीषण भूकंपाला आज 48 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयनेच्या परिसरात गेल्या 48 वर्षांमध्ये 1,98,940 इतके लहान मोठे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या महत्वाकांक्षी धरणासाठी हजारो लोकांनी आपल्या जमिनी दिल्या, पण गेल्या 50 वर्षात यातल्या अनेकांचं पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा काही भाग सुजलाम सुफलाम झालाही, पण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या वेदना मात्र अद्यापही कायम आहेत. आज आंतरराष्ट्रीय गिरी दिन. पर्वतीय क्षेत्रांच्या शाश्वत विकासाची आठवण करून देणाऱ्या या दिवशी गिरिजनांचं माणूसपण जपण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करायला हवा. साहस, जिद्द आणि चिकाटीची परीक्षा पाहणारा गिर्यारोहणाचा छंद एका अत्यंत वेगळ्या जगाशी आपलं नातं जोडतो. ते जग म्हणजे डोंगर दऱ्यात राहणाऱ्या निसर्गपुत्रांचं आणि निसर्ग कन्यांचं जग. अडीअडचणीच्या आणि संकटाच्या वेळी गिर्यारोहकांना दिलासा देणारे हे गिरिजन स्वतः मात्र रोजच्या जगण्यात अनेक अडचणींशी झगडत असतात. दुर्गम ठिकाणी राहत असल्यानं रस्ता, वीज, संदेशवहन अशा सुविधांचं प्रमाण कमी असतं हे तर खरंच, पण अतिवृष्टी, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींचाही त्यांना मोठा फटका बसतो. शिवाय गरिबी, बेरोजगारी, उपासमार, कुपोषण, रोगराई या मानवनिर्मित समस्या तर त्यांच्या पाचवीला पूजलेल्या. या साऱ्या प्रश्नांवर शाश्वत उत्तरं शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं गिरी क्षेत्रांच्या संतुलित विकासाच्या उद्देशानं 2003 पासून 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गिरिदिन पाळायला सुरुवात केली. यावर्षी उपजीविकेच्या विकासासाठी पर्वतीय उत्पादनांना प्रोत्साहन ही या दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्वतीय पर्यावरण सांभाळत तिथल्या आदिम गिरिजनांचं जीवन सुखकर करणं हा यामागचा उद्देश. यासाठी प्रयत्न केल्यानं आपोआपच पाणी, माती, औषधं, वनस्पती, खनिज अशा वैविध्यपूर्ण साधनसंपत्तीचं संपन्न भांडार असणाऱ्या पर्वतांचं संवर्धनही होईल
राष्ट्रीय संपत्तीचं जतनही होईल आणि पारंपरिक ज्ञान आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणारी गिरिजनांची जीवनशैलीही जपली जाईल. म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांनी आपापल्या पद्धतीनं हा गिरिदिन पाळायलाच हवा. पर्वतातल्या निसर्गाचा एक भाग असणाऱ्या गिरिजनांच्या उपजीविकेवर सध्या अतिक्रमण होताना दिसतं. याची कारणं आणि यासंबंधी उचलायची जबाबदारी याबद्दल चर्चा करण्यासाठी आजच्या गिरिदिनानिमित्त ज्येष्ठ गिर्यारोहक ॲडव्होकेट रवी परांजपे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. रवीजी, 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आज गिरिदिन आहे, तर या निमित्ताने मला तुम्हाला असं विचारावं वाटेल की या सृष्टीमध्ये पर्वताचं नेमकं स्थान काय आहे आणि ही जी सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीच्या दृष्टीनं पर्वतांचं नेमकं महत्त्व काय? आता पर्वताचं सृष्टीमधील स्थान याचा जर आपण विचार केला तर एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपला असलेला भूभाग याच्यातला 25% भूभाग हा पर्वतांनी व्यापलेला आहे. बरं. तसंच 12% जी जगातलं पॉप्युलेशन आहे ते पर्वताच्या आधाराने आज राहत आहे. अच्छा. आणि आपल्याला मिळणारं जे पाणी आहे त्याच्यातला महत्वाचा मेजर स्रोत जो आहे पाण्याचा हा पर्वतातूनच आपल्याला मिळतो. आणि आज पर्वतराजी जी आहे जगामधली, म्हणजे आता जर तुम्ही प्रामुख्याने बघितले तर अँडीज किंवा आल्प्स हे किंवा याच्यासारखी अशी पर्वतराजी आहे. भारतापुरचा जर विचार केला तर भारतामध्ये आज आपल्याला हिमालय आहे की ज्याची लांबी जवळजवळ 1600 किलोमीटरपर्यंत जाते. नंतर पूर्वांचल आहे, पूर्वांचलची लांबी जवळजवळ 1000 किलोमीटरवर भरते. नंतर विंध्यांचल आहे किंवा सातपुडा आहे. बरोबर. महाराष्ट्रापुरता विचार केला तर सह्याद्री किंवा वेस्टर्न घाट्स आहे, त्याच्याखाली ईस्टर्न घाट्स आहे, त्याला छेदणारा निलगिरी आहे. आता ही जी पर्वतराजी जी बघितली आहे सातपुडा वगैरे, तर ही पर्वतराजी अस्तित्वात असल्यामुळे आज भारताला जर आपण बघितलं तर आपल्याकडे कोल्ड डेझर्ट सारखं, म्हणजे लेह लडाखचा जर विचार केला तर ते कोल्ड डेझर्ट आहे, अतिउच्च स्थानावरती आहे. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याला सह्याद्री किंवा अंखिड खालती आपण दक्षिणेकडे आलो किंवा पश्चिमेकडचा भाग बघितला, पूर्वेकडचा भाग बघितला तर तिथे तुम्हाला सदाहरित जंगल सुद्धा आहे. ही सगळी कशामुळे निर्माण झाली तर ही असलेल्या पर्वतराजीमुळे आणि तिची जी बायोडायव्हर्सिटी जी आहे ती या पर्वतांमुळे मेंटेन राहते. आणि त्यामुळेच आजच्या आपल्या जीवनामध्ये पर्वताचं फार अनन्यसाधारण महत्व आहे. आणि पर्वत जर नसतील तर मला वाटतं सृष्टीचं संतुलन सगळंच बिघडलं असतं. तुम्ही आता मगाशी बोलताना उल्लेख केलात की जवळपास 12% लोकसंख्या या गिरिजनांची आहे. म्हणजे ह्या पर्वतांच्या कडाकपाऱ्यांमध्ये जे लोक राहतात आपण त्यांना गिरिजन म्हणतो त्यांची आहे, बरोबर ना? तर ह्या गिरिजनांचं या पर्वतातल्या निसर्गाशी नेमकं नातं कसं असतं? आता या गिरिजनांचं जर आपण पर्वताशी असलेल्या निसर्गाशी जर नात्याचा विचार केला तर त्यांना एक प्रामुख्याने स्पष्ट जाणीव आहे की त्यांचा जो अधिवास आहे हा अधिवास या पर्वताला धरून आहे, तिथल्या असलेल्या निसर्गाला धरून आहे. आणि त्याचा असलेला निसर्ग आणि तिथली असलेली वैविध्यता किंवा तिथे असलेली जीवसृष्टी हे त्यांचं उपजीविकेचं मुख्य साधन आहे. त्याच्यामुळे हे त्याला नेहमी धरूनच राहतात. बरोबर. पर्वतराजीमध्ये राहणारे किंवा ज्यांना आपण प्रामुख्याने आदिवासी असे ज्यांना म्हणतो त्या लोकांचा जर विचार केला तर ते आदिवासी कधीही निसर्गाचा ऱ्हास होईल या दृष्टीने कधी विचार करत नाहीत किंवा त्यांच्याकडून तशी वागणूक केली जात नाही. निसर्गाचा ऱ्हास जो केला जातो किंवा पर्वतामध्ये जाऊन तिथला होणारा ऱ्हास जो आहे हे शहरातनं जो मानवी वस्ती जाते तिथे किंवा मानव जो तिथे शहरातनं जो शहरात राहिलेला मानव आहे तो जातो त्याच्याकडनंच त्याला जास्त ऱ्हास पोचला जातो. कारण त्याचं वागणं हे तिथे गेल्यानंतर असंतुलित असतं आणि त्याला तिथे निसर्गाबरोबर कसं वागायला पाहिजे किंवा निसर्गाकडनं आपल्याला काय मिळतं याची त्याला जाणीव नसते. आणि याला अपवाद जो आहे तो फक्त हे जे दुर्गांमध्ये फिरणारे आमच्यासारखे डोंगर भटके आहेत, बरोबर, हेच त्याला प्रामुख्याने अपवाद राहतात. बाकी हौशी जी आहेत त्यांच्याकडनं नेहमीच त्याला ऱ्हास पोचवला जातो असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. तुम्ही आता बोललात की हे जे गिरिजन आहेत पर्वतांमधून राहणारे त्यांची जवळपास संपूर्ण उपजीविका ही या पर्वतातल्या साधनसंपत्तीवरती अवलंबून असते. बरोबर. तर ह्या उपजीविकेसाठी, या उपजीविकेच्या संवर्धनासाठी किंवा ही उपजीविका त्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिळावी यासाठी नेमकी काय उपाययोजना आपल्याला करता येईल याबाबत सामाजिक कार्यकर्ते नागेश टेकाळे आज आता आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधतायत. डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा प्रत्येक दिवस म्हटला तर खडतर पण तेवढाच आनंदी सुद्धा. शहरी जीवनापासून वंचित पण निसर्गाच्या सानिध्यामधील या डोंगर कपारीमधील लोकांना आपण खूप काही मदत करू शकता. ट्रेकला गेल्यावर त्यांनी विणलेल्या बांबूच्या टोप्या,
किंवा बांबूपासून केलेल्या विविध वस्तू, टोपली, बासरीसारख्या विविध प्रकारच्या वस्तू, उंच गवतापासून केलेल्या आकर्षक कलाकृती, तेथील उपलब्ध झाडांची फळे, शेंगा, दगडफूल यांनी रंगवून दिलेला विविध आकार तुमच्या दिवाणखान्यास खरंच एक वेगळी शोभा देऊ शकतात. आपली छोटीशी का होईना मदत त्यांना खूप बहुमोल आहे. आज त्यांच्या पारंपरिक हस्तकलेस तुमच्या आमच्या मजबूत हातांची अतिशय गरज आहे. चिमुकल्या आदिवासी बालकांना आणि स्त्रियांना हातात वस्तू घेऊन उभ्या असलेल्या लोकांना कृपया दूर लोटू नका. स्वकष्टाने निर्मित केलेल्या त्यांच्या पारंपरिक कलेस प्रोत्साहन द्या. तरच हा डोंगरदऱ्यामध्ये राहणारा गरीब, वारली आणि इतर आदिवासी लोक आनंदात राहू शकतील. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पारंपरिक भाज्या वापरतो. उदाहरणार्थ आपण वांगी, दुधी वगैरे. परंतु आदिवासी भागामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या अपारंपरिक वर्गामध्ये मोडतात तर त्या जास्त औषधी आहेत. विविध प्रकारच्या प्रयोगांनी असं सिद्ध झालं आहे की शहरी भाज्यापेक्षा आदिवासी भागातील या अपारंपरिक भाज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आज सहजपणे तुम्हाला मिळू शकतात. अशा भाज्यांना जर आपण आपल्या आहारात स्थान दिलं तर आदिवासी लोकांना खूप मोठं आर्थिक बळ मिळू शकतं. नागेशजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल मनपूर्वक आभार. रवीजी, आता आपण बघितलं की नागेशजींनी या उपजीविकेच्या माध्यमांबद्दल किंवा त्याच्या उपाययोजनांबद्दल आपल्याला सांगितलं. पण आज आपण बघतोय की ही जी त्यांची उपजीविकेची साधनं आहे त्याच्यावर पण कुठेतरी गंडांतर येत आहे, कारण पर्वतांवरती अतिक्रमण होत आहेत. एकंदर आपण बघायला जर गेलं तर पर्वतांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण याबद्दल काय सांगा? नाही, पर्वताचा अस्तित्वाचा प्रश्न तर नक्कीच निर्माण झालेला आहे. आता आपण जेव्हा प्रगती तर ही झालीच पाहिजे, प्रगतीशिवाय पर्याय नाही. आणि या प्रगती करताना आपल्याला हा विचार केला पाहिजे की निसर्गाचं संतुलन हे तिथे राखलं गेलंच पाहिजे. आणि जर आपण ते संतुलन राखलं नाही तर मग माळिनीसारख्या दुर्घटना किंवा आत्ता मध्यंतरी जे आपण हिमाचल प्रदेशामध्ये पाहिलं की मनालीच्या विभागामध्ये की जो लँडस्लाईड झाला, अशा घटना आहेत त्या वरचेवर घडत राहणार. किंवा इव्हन आता आपण एक्सप्रेसवेवरती जे खंडाळ्याच्या तिथे जो भूस्खलन झालं आणि वरतून जे डिब्रीज वगैरे पडल्या सगळ्या, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निव्वळ मानवी चुकांमुळे तिथे आपण कुठेतरी निसर्गाच्या संतुलनामध्ये आपण हेळसांड करतोय आणि ते आपण राखत नाहीये. त्याचा परिपाक आहे आणि याच्यासाठी आपण वेळीच कुठेतरी आपल्याला याची जाणीव होऊन आपण जागा झालं पाहिजे या दृष्टीने. आणि आपण त्या दृष्टीने काहीतरी काम केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर येणारी पुढची पिढी आहे ही आपल्याला कायमच दोष देत राहील. नेमकं हे कशा प्रकारचं काम करावं लागेल? म्हणजे पर्वत आणि त्यांच्यामधून मिळणारी साधन संपत्ती यांच्या संरक्षणासाठी, तसंच एक हौशी पर्यटक ते गिर्यारोहक असा जर प्रवास करायचा असेल माणसाला तर त्यांनी नेमकं काय करायला हवं? तर जेव्हा हौशी पर्यटक ते गिर्यारोहक हा जेव्हा आपण विचार करतो त्या हौशी पर्यटक म्हणून जाताना आपल्याला एक साधी सोपी करता येणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण जेव्हा पर्वतावर जातो किंवा जंगलात जातो, पर्वतावरती गेल्यानंतर आपण त्यांच्या विभागामध्ये जातोय तर तिथलं जे संतुलन आहे, नैसर्गिक संतुलन, ते आपल्याकडनं ते राखलं गेलं पाहिजे. आज आपण काय बघतो की आपण डोंगरात गेल्यानंतर आम्ही इथे फिरायला आलोत, मग तिथे आम्ही सिगरेट पिणार किंवा मद्यपान करणार किंवा दुसरं काहीतरी वेड्यावाकड्या गोष्टी करणार की त्याच्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो. संतुलन निसर्गाचं तिकडे आपल्याकडनं ते बिघडलं जातं. कारण निसर्गामध्ये जे वन्यजीव राहत आहेत ते मोठ्या आवाजाला किंवा त्यांना होणाऱ्या त्रासाला ते सवयीचं नाही, त्याला ते बांधील नाहीत. आणि जेव्हा आपण अशा गोष्टी करतो तेव्हा त्याच्याकडनं त्याला विरोध म्हणून त्यांच्याकडनं प्रतिक्षिप्त क्रिया ही अपेक्षित आहे. आणि ती झाल्यानंतर मग त्याच्यातनं उद्भवणाऱ्या शिकारी किंवा ह्या गोष्टी होतात, या कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजेत. आपण जाताना आपल्याबरोबर काही खायच्या वस्तू देतो किंवा प्लास्टिक नेतो, या गोष्टी आपण तिथे फेकून देतो. त्या फेकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात हानी पोचवत असतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळत राहिलो तर आपण एक जबाबदार नागरिक, गिर्यारोहक म्हणण्यापेक्षा एक जबाबदार नागरिक आपण बनू शकू. गिर्यारोहक तो नंतर बनेल, पहिल्यांदा आपण एक जबाबदार नागरिक बनणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. सर, आपण नेहमी म्हणतो म्हणजे एखाद्याने जर एखादं खूप महत्वाचं यश मिळवलं किंवा खूप मोठी गोष्ट त्यांनी केली तर त्याला आपण पर्वताची उपमा देतो. पर्वतासारखं खूप मोठं उत्तुंग असं कार्य करून ठेवलेलं आहे, कारण पर्वताचं स्थानच तेवढं खूप महत्वाचं आहे. आणि अशा या मोठ्या स्थानाविषयी किंवा त्या पर्वताविषयी तुम्ही अगदी छान माहिती अगदी थोडक्या वेळामध्ये पण अगदी चांगली आपल्याला दिली. प्रेक्षकांना पण त्यामुळे आनंद वाटला असेल आणि त्यांच्या ध्यानामध्ये भर पडलेली असेल. आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. दुबईत सुरू असलेल्या जागतिक सुपर सिरीज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. गटवार साखळीतल्या आज झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सायना नेहवालला हार पत्करावी लागली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मरीन कॅरोलिनचा पराभव काल करून सायनानं खळबळ उडवून दिली होती. किदंबी श्रीकांत याचाही पराभव झाल्यानं भारत या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुढच्या वर्षी होणाऱ्या ICC T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज जाहीर केलं. 8 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत भारतातल्या 8 शहरांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात असून धरमशाला इथं 19 मार्चला त्यांच्यात सामना होणार आहे. भारताची सलामीची लढत नागपूर इथं 15 मार्चला न्यूझीलंडशी होईल. नवी दिल्ली आणि मुंबईत 30 आणि 31 मार्चला उपांत्य सामने होतील, तर 3 एप्रिलला कोलकात्यात अंतिम सामना होईल. हवामान. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरात आज बर्फवृष्टी झाली असून जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 20, नागपूर 33, 16, पुणे 32, 17, औरंगाबाद 31, 19, नाशिक 31, 17, कोल्हापूर 32, 21, रत्नागिरी 33, 22, सोलापूर 34, 23 आणि अमरावती कमाल 30, किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ, कामकाज स्थगित. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत सदनात चर्चा करून निर्णय घेण्याची सरकारची तयारी, तर आधी संपूर्ण कर्जमुक्तीच्या भूमिकेवर विरोधक ठाम. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ, राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब, तर लोकसभेत विरोधकांचा सभात्याग. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकानं ऑक्टोबर महिन्यात गाठला 5 वर्षातला उच्चांक. आगामी आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात गतिमान असणार, संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाचा निष्कर्ष. कांद्याच्या निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात मूल्यात मोठी कपात. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याऐवजी पहिला हप्ता 80% देण्याचा निर्णय. आणि ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान संघ एकाच गटात, मार्चला स्पर्धा सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.